बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. अमृत योजनेअंतर्गत 115 कोटींची कामे कोल्हापूर शहरात सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाली तरी शहरवासियांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे. मात्र अमृत योजनेच्या ठेकेदाराला 3 वेळा मुदतवाढ देऊनही 50% कामही पूर्ण झालेले नाही. तसेच संबंधित ठेकेदाराला महापालिकेने ठोठावलेला दंडही त्या बिलातून वसूल केला जात नाही. त्याउलट ठेकेदाराला जास्तीत जास्त बिल अदा करण्यासाठी अधिकाऱ्यांची एक यंत्रणा कामाला लागलेली असते. मग अमृत ठेकेदारावर महापालिका एवढी मेहरबान का, असा सवाल शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी उपस्थित केला. प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्या संदर्भात महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिले. कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा जुनाट आहे. पाणी वितरणासाठीच्या जलवाहिन्या जुनाट आहेत. परिणामी गळतीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्यासाठी अंतर्गत वितरण व्यवस्था बदलणे आवश्यक आहे. अमृत योजनेसाठी ठेकेदाराला 1 सप्टेंबर 2018 वर्क ऑर्डर देण्यात आली. 31 मार्च 2024 अखेर 4 वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ही मुदतवाढ दिली आहे, परंतु अद्याप काम पूर्ण झालेलं नाही. अमृत योजना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना थेट पाईपलाईनचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळणार आहे. तब्बल 488 कोटींची थेट पाईपलाईन योजना मार्गी लागली. मात्र त्याचे पाणी शहरात सर्वांना मिळण्यासाठी वितरण व्यवस्था नाही. यासाठी अमृत योजना पूर्ण होणे आवश्यक आहे, परंतु योजना रखडली आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.